गुड इव्हनिंग स्टुडंट्स. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण संगणकामध्ये संगणकाची कार्यपद्धती हा घटक पाहणार आहोत. संगणकाची कार्यपद्धती, हाऊ वर्क कम्प्युटर सिस्टीम, म्हणजेच डेटा, कच्ची माहिती, रॉ इन्फॉर्मेशन किंवा मसुदा म्हणजे डाटा होय. आणि जो वापरकर्ता इनपुट डिव्हाइसद्वारे संगणकाला देत असतो. डेटामध्ये बघा वेगवेगळे अक्षर असतात, अंक असतात, वेगवेगळ्या चिन्हांच्या प्रक्रियेनं केलेल्या बाबींचा सुद्धा समावेश असतो. आणि मग संगणकाने हे कशा व कोणत्या पद्धतीने काय करावे यासाठी ज्या सूचना देण्यात येतात याचाही समावेश डेटामध्ये होत असतो. आता डेटा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. काही आपल्याला गणिती असेल, काही माहिती असेल, कोणत्याही विषयाची माहिती असेल, अक्षरांविषयी असेल, अंकांविषयी असेल, का वेगवेगळे चिन्ह आहेत, पण त्याची प्रक्रिया न करता आपण वेगवेगळी अक्षरे, अंक, चिन्हांचा काय करत असतो, वापर करत असतो. आणि या पद्धतीने कार्य करत असतं. यासाठी ज्या सूचना देतात याचाही समावेश डेटामध्ये होतो. आणि संगणकामध्ये वापरात असलेल्या सिस्टीम व ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मधील उदाहरणार्थ बघा, न्यू प्रिंट असेल किंवा सेव्ह असेल, डिलीट असेल, यांसारख्या विविध सूचनांचे पालन काय करत असतो, वापर करत असतो आपण. आणि या दिलेल्या कमांड किंवा सूचना देखील आपण डेटा माऊस, कीबोर्ड, स्कॅनरद्वारे म्हणजे मायक्रोफोन सारख्या इनपुट डिव्हाइसद्वारे आपण काय करत असतो, संगणकाला देत असतो. कीबोर्डद्वारे काय करतो, तर कीबोर्डद्वारे आपण अक्षरे टाईप करतो आणि आपण सूचना, काही इन्स्ट्रक्शन्स आपण संगणकाला देतो आणि ते बायनरी लँग्वेज संगणकाला कळते. आपली भाषा संगणकाला समजत नाही. मग आपल्याला समजण्यासाठी बायनरी लँग्वेजचे रूपांतर परत आपल्या भाषेमध्ये करून संगणक आपल्याला काय करत असतो, आउटपुट देत असतो. बघा, याच्यामध्ये ही संगणकाची कार्यपद्धती आहे. म्हणजे जी कच्ची माहिती असेल, जे रॉ मटेरियल आहे, तो मसुदा आहे, जी आपली इन्फॉर्मेशन आहे, ती इनपुट डिव्हाइसद्वारे आपण काय करतो, संगणकाला देत असतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या अंकांचा, चिन्हांचा वापर केला जातो, वेगवेगळ्या अक्षरांचा वापर केला जातो. परंतु त्याच्यावर प्रक्रिया न केलेल्या बाबींचा याच्यामध्ये सुद्धा समावेश असतो. आणि जे आपण संगणकाने कशा व कोणत्या पद्धतीने कार्य करावे त्यासाठी आपण काय करतो, सूचना देत असतो. वर्ड मध्ये असेल तर आपण टायपिंग करतो, एक्सेल मध्ये असेल तर बेरीज करायची का, वजाबाकी करायची का गुणाकार करायचा, अक्षरे टाईप करायची आहेत का, अंक टाईप करायचे आहेत का, या पद्धतीचं वेगवेगळं काय असतं, कार्यपद्धती असते. आपण जशा सूचना देतो तशा पद्धतीने ही संगणकाची कार्यपद्धती चालते. म्हणजे जी काही डाटा, रॉ मटेरियल आहे, त्यावर इनपुट डिव्हाइसद्वारे आपण संगणकाला देत असतो. आपल्याला सांगितलेलं आहे की कोणकोणते दिले जाते, की बाबा न्यू प्रिंट असेल, सेव्ह असेल, डिलीट असेल, यांसारख्या विविध सूचनांचं ते पालन करत असतो. आपण ज्या पद्धतीने डिलीट म्हणल्यानंतर ते डिलीट होतं, प्रिंट म्हणल्यानंतर संगणक प्रिंट देतो, सेव्ह म्हणल्यानंतर ती फाईल आपली सेव्ह होते. म्हणून हा डाटा आपण वापर करू शकतो. आता कीबोर्ड असेल, स्कॅनर असेल, त्याच्याद्वारे सुद्धा आपण म्हणजे मायक्रोफोन यांसारख्या इनपुट डिव्हाइस द्वारे सुद्धा संगणकाला पाठवू शकतो. म्हणूनच ही संगणकाची कार्यपद्धती वापरली जाते. डेटाचे प्रकार बघा. आता डेटाचे प्रकार कोणकोणते आहेत? टाइप्स ऑफ डेटा. अल्फाबेटिकल डेटा. संगणकाला फक्त शब्दांच्या अल्फाबेटिकल स्वरूपात जो डेटा दिला जातो त्याला अल्फाबेटिकल डेटा असं म्हटलं जातं. बघा, म्हणजे संगणकाच्या फक्त शब्दांच्या अल्फाबेटिकल स्वरूपामध्ये, फक्त शब्दांच्या अल्फाबेटिकल म्हणजे काय, तर ABCD A to Z आहे. त्याच्यामध्ये आपण जे अक्षरे, जे शब्द टाईप करतो, जे सेंटेन्स टाईप करतो, बरोबर वाक्य जे टाईप करतो, फक्त शब्दांच्या स्वरूपात जो डाटा दिला जातो त्याला अल्फाबेटिकल डाटा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अल्फाबेटिकल डेटा असं म्हटलं जातं. मग यात 26 अल्फाबेटचा वापर करण्यात येतो. याच्यामध्ये बघा 26 अल्फाबेट्स असतात आपल्याला इंग्रजीमध्ये. या 26 अल्फाबेटचा वापर याच्यामध्ये केला जातो. यामध्ये कॅपिटल व स्मॉल अशा अल्फाबेटचा समावेश असतो. कॅपिटल आणि स्मॉल अल्फाबेटचा काय असतो, समावेश असतो. म्हणजे A to Z,
बरोबर. बघा या पद्धतीने हे A to Z आहे, तर तसंच A to Z पर्यंत स्मॉल लेटर्स असतील, कॅपिटल लेटर्स असतील, याचा वापर केला जातो. म्हणजे बघा संगणकाला फक्त शब्दाच्या स्वरूपात जो डाटा दिला जातो त्याला अल्फाबेटिकल डेटा असं म्हटलं जातं. यात 26 अल्फाबेट्स आहेत, याचा वापर करण्यात येतो. कॅपिटल व स्मॉल या अशा अल्फाबेटचा समावेश असतो. नंतर आपण पाहूया स्पेशल कॅरेक्टर. काय आहे स्पेशल कॅरेक्टर? आता स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय, तर स्पेशल कॅरेक्टर हे सुद्धा अल्फाबेटिकल डेटा, हे सुद्धा काय आहे अल्फाबेटिकल डेटामध्ये गणले जाते. यात काही खास चिन्हांचा वापर करतात. यामध्ये काय केलं जातं तर खास चिन्हांचा वापर केला जातो. याला स्पेशल कॅरेक्टर असं म्हटलं जातं. म्हणूनच याला अल्फाबेटिकल डेटा सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यामध्ये गणलं जातं, म्हणून याला स्पेशल कॅरेक्टर म्हटलं जातं. यात उद्गारवाचक चिन्ह असेल, हॅश असेल, डॉलरचं चिन्ह असेल, पर्सेंटेज असतील, अँडचं चिन्ह असेल, अशा चिन्हांचा, स्टारचं चिन्ह असेल, डॉटचे चिन्ह असतील, तर या पद्धतीच्या चिन्हांचा काय केला जातो याच्यामध्ये वापर केला जातो. म्हणजेच आणि याचा वापर खास हेतूसाठी करण्यात येतो. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस प्राण्यांची, पक्ष्यांची नावं लिहिली आणि त्याच्या शेवटच्या आधी एक शब्दाच्या आधी शेवट करायचा आहे तर अँड वापरलं जातं. वेगवेगळे हॅश वापरले जातात, उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं, अँड, स्टारचं चिन्ह वापरलं जातं. काही आपल्याला पॉइंट आउट करायचे असतील तर आपण काय करतो तर पॉइंट्स करण्यासाठी स्टार म्हणतो. पहिला स्टार, काही मुद्दा असेल, रूल असतील आपल्याला लिहायचे, ते लिहिल्यानंतर दुसरा स्टार. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करण्यासाठी स्पेशल कॅरेक्टर वापरले जातात आणि हे स्पेशल कॅरेक्टर अल्फाबेटिकल डेटा म्हणून यामध्ये गणले जातात. नंतर पाहूयात आपण न्यूमरिक डेटा. आता न्यूमरिक डेटा म्हणजे काय? 0 आणि 10 अंकाचा वापर संगणकामध्ये करण्यात येतो. 0 आणि 10 अंकांचा वापर संगणकामध्ये करण्यात येतो, त्याला नंबर देखील असं म्हटलं जातं. बघा यामध्ये तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या पद्धतीचे अंक हे त्या न्यूमरिक डेटा म्हणजे 0 आणि 9, 10 या 9, 10 अंकांचा या नंबर और डिजिट वापर संगणकामध्ये काय करण्यात येतो. याला नंबर देखील म्हणतात. या नंबर किंवा अंकांना न्यूमरिक डेटा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? न्यूमरिक डेटा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा 12, हो की नाही, 12 आहे, 1 आहे, 125 आहे. अशा पद्धतीने लेखन करण्यासाठी आपण या अंकांचा काय करत असतो? वापर करत असतो. या अंकांचा वापर करत असतो आणि याला न्यूमरिक डेटा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय या नंबर और डिजिट म्हणजेच 9 आणि 10 अंकाचा वापर केला जातो. नंबर देखील म्हणतात, त्याला नंबर देखील असं म्हटलं जातं आणि या नंबर किंवा अंकांना न्यूमरिक डेटा असं म्हटलं जातं. कितीही मोठी संख्या आपण अल्फान्यूमरिक डेटा, अल्फाबेट आणि नंबरचा या 2 विभिन्न डेटाचे मिश्रण म्हणजे अल्फान्यूमरिक डेटा होय. बघा A2 म्हणजे कॅपिटल लेटर्स असतील आणि अंक असतील, नंबर आणि अल्फाबेट यांचं मिश्रण करून जे तयार होतो डाटा त्याला अल्फान्यूमरिक डेटा असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? अल्फान्यूमरिक डेटा असं म्हटलं जातं. बघा इथं दिलेलं आहे उदाहरण A2 AB + 2B = 5. म्हणजे या पद्धतीने आपण म्हणजेच कॅपिटल लेटर्स असतील म्हणजे अल्फाबेटिकल जे लेटर्स असतील त्याचबरोबर जे अंक असतील याचं मिश्रण करून हा अल्फान्यूमरिकल डेटा वापरला
जातो. मग हा अल्फा न्यूमेरिकल डेटा वापरण्यासाठी काय केलं जातं? मिश्रण केलं जातं. कोणकोणत्या आपण लिहू शकतो, काही पण तयार करू शकतो, उदाहरण तयार करू शकतो. 2a प्लस 2b या पद्धतीने, म्हणजेच अंक आणि अल्फाबेटिकल म्हणजे अल्फाबेट वापरणं, या मिश्रणाला अल्फा न्यूमेरिक डेटा असं म्हटलं जातं. वरती न्यूमेरिक डेटा पाहिलं बरोबर, याच्यामध्ये अंकांचा वापर केला जातो बरोबर, आणि याला नंबर सुद्धा म्हणतात. आता पाहिलं ते अल्फा न्यूमेरिक डेटा. अल्फा न्यूमेरिक डेटा म्हणजे काय? अल्फाबेट आणि नंबर या दोन्हींचं मिश्रण असलेल्या डेटाला अल्फा न्यूमेरिक डेटा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, अल्फा न्यूमेरिक डेटा आणि नंबर्स म्हणजे न्यूमेरिक डेटा. या पद्धतीने आपण पाहणार आहोत. पुढे पाहूयात इनपुट. आता इनपुट म्हणजे काय? तर वापरकर्त्याकडून जर संगणकाला जो डाटा किंवा सूचना दिली जाते त्याला इनपुट असं म्हटलं जातं. कीबोर्डद्वारे आपण देतो बरोबर, इनपुट डिव्हाइस आहे ते. मग त्याला काय करत असतो आपण? इनपुट देण्यासाठी आपण ज्या डिव्हाइसचा वापर करतो बरोबर, तर त्याला इनपुट डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. म्हणजे वापरकर्त्याकडून संगणकाला जो डेटा किंवा सूचना दिली जाते, जे डेटा देतो आपण, जी सूचना दिली जाते त्याला इनपुट असं म्हटलं जातं. आणि संगणकाला इनपुट देण्यासाठी आपण ज्या डिव्हाइसचा वापर करतो, वेगवेगळ्या डिव्हाइसचा वापर करतो, त्याला इनपुट डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? इनपुट डिव्हाइसेस. उदाहरणार्थ बघा, कीबोर्ड सांगितलेला आहे, माऊस सांगितलेला आहे, स्कॅनर सांगितलेला आहे, प्रिंटर सांगितलेला आहे. या पद्धतीने आपण संगणकाला इनपुट डिव्हाइस देतो, म्हणजे इनपुट डिव्हाइस असं म्हणतात. हे डिव्हाइसेस वापरून आपण संगणकाला सूचना देत असतो, संगणकाला इन्स्ट्रक्शन देत असतो. आणि त्याच्याकडून काय होतं? आपण जेव्हा संगणकाला सूचना देतो, काही सांगतो, तर म्हणजे जे टाईप करतो, जे इनपुट करतो, त्याचं आपल्याला ते बायनरी लँग्वेजचं रूपांतर करून आपल्याच भाषेमध्ये काय करत असतो? तो आउटपुट देत असतो. बघा, डाटा मेमरी, युनिट कंट्रोल, युनिट फॉर्मेशन्स, ALU, संगणकाची कार्यपद्धती, कम्प्युटर वर्क सिस्टीम, हे आपले या पद्धती आहेत. परंतु तुम्हाला सांगितल्यानंतर जर संगणकाला आपण इनपुट असं केलेलं आहे 2 + 2 = म्हणजे संगणकामध्ये जेव्हा आपण इनपुट करतो, एखादी संगणकाला जेव्हा सूचना देतो, तेव्हा संगणक त्याच्यावर कार्य करून आपल्याला काय करत असतं? उत्तर देत असतं. संगणक कधीच चुकत नाही, संगणक कधीच चुकत नाही. आपण जसा डेटा देतो त्या पद्धतीने आपण चुकीची माहिती भरली तर आपल्याला चुकीचं उत्तर येतं. जर आपण माहिती बरोबर भरली तर आपल्याला संगणक बरोबर अशी माहिती देत असतं. त्याच्यामुळे माहिती ही योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित भरली गेली पाहिजे. संगणक कधीही चुकत नाही, मानवामुळे संगणक चुकतो. आपल्या माहिती भरण्यावरती संगणकाची कार्यप्रणाली अवलंबून असते. यानंतर पाहूयात प्रोसेस. आता इनपुट डिव्हाइसद्वारे संगणकाला जो डेटा दिला जातो, इनपुट डिव्हाइसद्वारे आपण काय करतो? संगणकाला बरोबर, कीबोर्डद्वारे जर संगणकाला जो डेटा दिलाय, मग त्या डेटावर संगणकाचा एक भाग म्हणजे कार्य करणारा CPU. कोणता एक भाग म्हणजे कोणता? तर कार्य करणारा CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तो संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं. हा भाग जो क्रिया किंवा जो कार्य करतो, ज्या प्रोसेस करतो किंवा ज्या प्रक्रिया करतो असे म्हणतात. बघा, त्याला म्हणजे जो क्रिया किंवा कार्य करत असतो त्या प्रोसेस किंवा प्रक्रिया असे म्हणतात. आणि संगणकाला दिलेल्या डेटा वर संगणक प्रक्रिया करून अंतिम आउटपुट देत असतो. आताच आपण बघितलं की 2 + 2 जेव्हा आपण इनपुट करतो, म्हणजे इनपुट डिव्हाइसद्वारे संगणकाला जर डेटा दिला जातो, त्या डेटावर संगणकाचा एक भाग म्हणजे कोण कार्य करतं? तर CPU कार्य करतं. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि हा भाग जो क्रिया कार्य करतो त्याला प्रोसेस किंवा प्रक्रिया असं म्हटलं जातं. संगणकाला दिलेल्या डेटावर संगणक प्रक्रिया करून अंतिम आउटपुट देत असतो. थोडक्यात, इनपुट डिव्हाइसेसद्वारे मिळालेली माहिती व सूचनांच्या स्वरूपावरून म्हणजे त्यावर प्रक्रिया जेणेकरून वापरकर्त्यास काय होतो? हवे तो आउटपुट मिळत असतो. म्हणजे आपण इनपुट वरून दिलेली डिव्हाइसद्वारे दिलेली माहिती
ही सूचनांच्या स्वरूपावरून आपण जशी दिलेली आहे त्या पद्धतीने त्याचं आउटपुट आपल्याला काय होत असतं, भेटत असतं. म्हणूनच त्याला प्रोसेस प्रक्रिया बघा म्हटलं जातं. यालाच प्रोसेस म्हटलं जातं. जेव्हा संगणकाने एखादी इनपुट डिव्हाइसद्वारे जी डेटा दिला जातो संगणकाला, त्या डेटावर संगणकाचा एक भाग म्हणजे कोण, सीपीयू कार्य करतो, क्रिया करतो, की आपल्याला आलेली सूचना, सीपीयू ला संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं. आणि हा भाग जो क्रिया कार्य करतो, जो प्रोसेस करतो, जी प्रक्रिया करतो आणि संगणकाला दिलेला डेटा वर संगणक प्रक्रिया अंतिम काही जी दिलेली आहे त्याच्यावर करून अंतिम आउटपुट देत असतो. आपल्याला काय करतो, अंतिम आउटपुट देतो. आणि म्हणजेच काय, तो थोडक्यात इनपुट डिव्हाइसेस द्वारे, आता तो आपण पाहिलेले आहेत कोणकोणते इनपुट डिव्हाइसेस आहेत, बरोबर की नाही. स्कॅनर आहे, प्रिंटर आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे. याद्वारे आपण या इनपुट डिव्हाइसेस द्वारे संगणकाला आपण काय करत असतो, माहिती देत असतो. आणि त्याचं आपल्याला आउटपुट हा संगणक त्याच्या लँग्वेज मधून, ज्या बायनरी लँग्वेज मधून तो आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये करून देतो. आपण जशी माहिती डेटा दिलेला आहे त्या पद्धतीने तो कार्य करतो आणि ही प्रोसेस करतो, जेणेकरून वापरकर्त्यास हवे असणारे आउटपुट काय होते, मिळावे. हा त्याचा उद्देश असतो. संगणक कधीच थकत नाही. मानव जे काम 24 तासामध्ये करतो तो तेच काम संगणक हा नॅनो पिक्सल असेल सेकंदामध्ये तो काम करत असतो. पुढे पाहूया. आता प्रोसेसिंग युनिटचे म्हणजे विभाग कंट्रोल युनिट, LU मेमरी युनिट बघा हे आहे. तर प्रोसेसिंग युनिटचे काय आहे, विभाग कंट्रोल युनिट, AL मेमरी युनिट असं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा प्रोसेसिंग युनिटचे विभाग कंट्रोल युनिट ALU मेमरी कोणती आहे, ALU मेमरी. काय म्हटलं जातं, ALU मेमरी युनिट असं आहे. यानंतर पाहूयात आपण आउटपुट. आता आउटपुट, आपण इनपुट पाहिलं, आता काय पाहणार आहोत, आपण आउटपुट पाहणार आहोत. पहा आता आउटपुट, संगणकाला इनपुट दिल्यानंतर म्हणजे आपण कीबोर्डवरून संगणकाला माहिती टाईप केली, संगणकावर माहिती टाईप केली, आय एम अ गर्ल किंवा एखादी बेरीज केली, एखादी वजाबाकी केली, 9 - 5 इनपुट दिल्यानंतर संगणकाच्या सीपीयू म्हणजे तुम्हाला तर सांगितलं, सीपीयू हा संगणकाचा काय आहे, मेंदू आहे. जे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे हा भाग जे काही आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे काही डेटा दिलेला आहे त्यावर काय करत असतं, प्रक्रिया करतं. आणि जी माहिती आपणास देतो त्याला आउटपुट असं म्हटलं जातं. जे काही येतं, आता उदाहरणच दिलं होतं तुम्हाला, तुमच्या लक्षात राहणारं उदाहरण होतं 2+2 सांगितलेलं खूप, की बाबा इनपुट केलेले आणि त्याचं आलेलं उत्तर आपल्याला संगणकाने दिलेलं काय असणार, हे याला आउटपुट म्हणायचं. याला काय म्हणायचं, आउटपुट. आउटपुट असं म्हटलं जातं. आणि याला काय म्हटलं जातं, इनपुट, जे आपण स्वतः टाईप केलेलं आहे. इनपुट आणि हे आहे ते आउटपुट. लक्षात घ्या, प्रोसेसिंग युनिटचे भाग हे विभाग कंट्रोलच्या युनिट ALU मेमरी मध्ये युनिट मध्ये असते. आणि आउटपुट म्हणलं, आता आउटपुट पाहतोय तर संगणकाला इनपुट दिल्यानंतर संगणकाच्या सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा भाग त्या डेटावर काय करत असतो, काम करत असतो, प्रक्रिया करत असतो. प्रक्रिया करणं म्हणजे काय, तर आपण दिलेला जो काम आहे, जे इनपुट केलेलं आहे तर त्याच्यावर ते काय करतो, काम करतो. आणि जे माहिती आपणास देतो त्याला आउटपुट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, त्याला आउटपुट असं म्हणतात. काय म्हणतात, आउटपुट असं म्हणतात. संगणक आउटपुट देण्यासाठी मॉनिटर, प्रिंटर यांसारख्या साधनांचा उपयोग करतो आणि त्या साधनांना आउटपुट डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. त्या साधनांना काय म्हटलं जातं,
आउटपुट डिव्हाइस असं म्हणलं जातं. लक्षात ठेवायचे, या साधनांना आपण काय म्हणत असतो? आउटपुट डिव्हाइसेस. आता बघा, संगणकामध्ये दोन प्रकारमध्ये आउटपुट देतो. संगणक हा दोन प्रकारामध्ये काय देतो? आउटपुट देतो. सॉफ्ट आउटपुट, काय म्हटलं जातं? सॉफ्ट आउटपुट, हार्ड आउटपुट. सॉफ्ट आउटपुट आणि हार्ड आउटपुट. आता सॉफ्ट आउटपुट बघा, म्हणजे मॉनिटर असेल, स्क्रीनवर जो आउटपुट दिला जातो, जो स्क्रीनवर मॉनिटर बघा, मॉनिटर स्क्रीनवर जो आउटपुट दिला जातो त्याला सॉफ्ट आउटपुट असं म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं? सॉफ्ट आउटपुट म्हणलं जातं. लक्षात ठेवा, संगणकाचे दोन प्रकारामध्ये आउटपुट देतो, एक सॉफ्ट आउटपुट आणि एक हार्ड आउटपुट. सॉफ्ट आउट मध्ये म्हणजे मॉनिटर असेल, स्क्रीन असेल, वर जो आउटपुट दिला जातो, मॉनिटरवर आणि स्क्रीनवर जो आउटपुट देतो त्याला सॉफ्ट आउटपुट असं म्हणतात. मॉनिटर माहितीये तुम्हाला, बरोबर? मॉनिटरवर जे काही स्क्रीनवर जे असेल म्हणजे काही आउटपुट देतो त्याला आपण सॉफ्ट आउटपुट असं म्हणतो. लक्षात घ्या. तसेच फ्लॉपी, सीडी, डीव्हीडी द्वारे दिल्या जाणाऱ्या आउटपुटला देखील सॉफ्ट आउटपुट म्हणतात. म्हणजे डीव्हीडी लावली आपण, सीडी लावली आपण, गाणी लावली, गोष्टी लावल्या, एखादं मूवी लावली, बरोबर की नाही? व्हिडिओद्वारे एखादा व्हिडिओ लावला तर त्याद्वारे सुद्धा दिले जाणाऱ्या आउटपुटला देखील काय म्हणतात? सॉफ्ट आउटपुट असे म्हणतात. काय म्हटलं जातं त्याला? सॉफ्ट आउटपुट असं म्हटलं जातं. आता हार्ड आउटपुट बघूयात. लक्षात आलं तुम्हाला सॉफ्ट आउटपुट? आता हार्ड आउटपुट बघूयात. हार्ड आउटपुट, जो आउटपुट प्रिंटरद्वारे पेजवर प्रिंटिंगच्या स्वरूपात दिला जातो. ज्या वेळेस एखादी माहिती जी संगणकावर आहे, ज्या स्क्रीनवर दिसते, तशीच्या तशी कागदावर प्रिंट घेतो, कागदावर उतरवतो, म्हणजेच ती प्रिंटरच्या रूपात प्रिंट दिल्यानंतर कागद बाहेर येतो, त्याला हार्ड आउटपुट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. बघा, हार्ड आउटपुट जो प्रिंटरद्वारे पेजवर प्रिंटिंगच्या स्वरूपात दिला जातो. जे पुस्तक वापरतो, हो की नाही, ते प्रिंटिंग केलेलं पुस्तक असतं, म्हणजे प्रिंटरच्या द्वारे त्याची काय दिलेली असते? प्रिंट दिलेली असते. म्हणजेच ते काय आहे? हार्ड आउटपुट आहे. काय आहे? हार्ड आउटपुट. लक्षात घ्या. हार्ड आउटपुट आणि सॉफ्ट आउटपुट. सॉफ्ट आउटपुट म्हणजे मॉनिटर असेल, स्क्रीनवर असेल तर त्याच्यावर जे काही लिहिलेलं असतं, वर जो आउटपुट दिला जातो त्याला, म्हणजे आपल्याला उत्तर दिलं एखादं संगणकाने, त्याला सॉफ्ट आउटपुट असे म्हणतो. आणि ज्या वेळेस आपण प्रिंटिंगच्या मदतीने म्हणजे प्रिंटरच्या मदतीने प्रिंट घेतो तो हार्ड आउटपुट असं समजलं जातं. लक्षात येते तुमच्या? या संगणकामध्ये दोन प्रकारे आउटपुट दिलं जाते, सॉफ्ट आउटपुट, हार्ड आउटपुट. सॉफ्ट आउटपुट हे मॉनिटर स्क्रीनवर जो आउटपुट दिला जातो त्याला सॉफ्ट आउटपुट म्हणतात. आता सीडीद्वारे काय दाखवू शकतो आपण? सीडीद्वारे मूवी पाहू शकतो, बरोबर की नाही? व्हिडिओद्वारे वेगवेगळी गाणी, गोष्टी ऐकू शकतो, पाहू शकतो. हे सगळे सॉफ्ट आउटपुट आहेत, जे स्क्रीनवर दिसतात आणि जे मॉनिटरवर दिसतात. पण हार्ड आउटपुट मध्ये काय होतं की जे आउटपुट आपल्या प्रिंटद्वारे पेजवर प्रिंटिंगच्या स्वरूपात काय होत असतात? दिसत असतात. बघा, प्रोसेसिंग युनिट कंट्रोल पण ALU ही मेमरी आहे, युनिट आहे, हे दाखवलं. आउटपुट म्हणजे काय असं बघितलं आपण. संगणकाला इनपुट दिल्यानंतर संगणकाला म्हणजे CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या डेटावर जी प्रक्रिया करतो, जे कार्य करतो व जी माहिती आपल्याला देतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे? आउटपुट म्हणलेलं आहे. आणि जी माहिती आपणास देतो त्याला आउटपुट म्हणले. आणि संगणक आउटपुट देण्यासाठी कशाचा वापर करतो? तो मॉनिटरचा, प्रिंटर या साधनांचा काय करत असतो? उपयोग करत असतो. आणि यालाच आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचे सर्वांनी. प्रोसेस पण पाहिलं आपण. प्रोसेसमध्ये इनपुट डिव्हाइसद्वारे संगणकाला जो डेटा दिला जातो त्या डेटावर संगणकाचा एक भाग म्हणजे काय तर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
हे काय करत असतं, त्याच्यावर प्रक्रिया करतं, त्याच्यावर दिलेला जो डाटा आहे त्याच्यावर कार्य करतो आणि त्या डाटावर संगणक प्रक्रिया करून अंतिम आउटपुट देत असतो. या इनपुट डिव्हाइसेसद्वारे ही माहिती सूचनांच्या स्वरूपात प्रक्रिया करून जेणेकरून वापरकर्त्यास असणारे हे काय भेटत असतं, आउटपुट मिळत असतं. या पद्धतीने आपण ही प्रोसेस पाहिलेलं आहे. इनपुट पण पाहिलं, जसं आउटपुट होतं तसं इनपुट पण होतं. जसं आपण एखादा आपण संगणक वापरतो आणि मग संगणकाला जे डेटा किंवा काही सूचना देतो, बरोबर की नाही. मग डेटा किंवा काही सूचना दिली तर त्याला इनपुट असं म्हणलं जातं आणि ही सूचना देण्यासाठी आपण ज्या डिव्हाइसचा वापर करतो त्याला इनपुट डिव्हाइसेस म्हणलं जातं. मग आता इनपुट करायचं म्हणजे डेटाची सूचना दिली, मग कोणकोणत्या सूचना देऊ शकतो आपण? वेगवेगळ्या सूचना देऊ, बेरीज करण्याची, वजाबाकी करण्याची, एखादी माहिती पाहण्याची, बरोबर की नाही. जी गोष्ट आपल्याला लागते तर त्या टाईप करण्याची, पत्रलेखन असेल तर आपण पत्र लिहू शकतो. टायपिंग वेगवेगळ्या प्रकारचं आपण त्याच्यामध्ये करू शकतो, म्हणजे कीबोर्डद्वारे, माऊसद्वारे, स्कॅनरद्वारे आपण काय करू शकतो, या इनपुट डिव्हाइसचा वापर करून आपण संगणकाला, म्हणजे जो वापरकर्ता आपण आहोत तर संगणकाला तो जो डेटा किंवा सूचना देतो आणि त्याच्यापासून आपल्याला इनपुट असं म्हटलं जातं आणि नंतर आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करून काय करत असतो, आउटपुट मिळत असतो. पण इनपुट करताना आपण टाईप करतो, जी म्हणजे कीबोर्ड, माऊस, स्कॅनर या डिव्हाइसचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. न्यूमरिक डेटा पाहिलं. या न्यूमरिक डेटामध्ये आपण शून्यापासून जे 10 पर्यंतचे जे अंक आहेत त्या अंकांचा वापर करून वेगवेगळे संख्या लिहिण्याचं काम याच्यामध्ये काय केलं जातं, न्यूमरिक डेटामध्ये केलं जातं. याच्यामध्ये भरपूर अब्जावधीपर्यंतच्या संख्या सुद्धा आपण लेखन करू शकतो. नंबर असं सुद्धा देखील याला म्हटलं जातं आणि न्यूमरिक डेटा असं सुद्धा म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर येतं तर अल्फा न्यूमरिक डेटा पाहिलेलं होतं. अल्फा न्यूमरिक डेटामध्ये काय पाहिलं तर आपण जे नंबर्स आहेत आणि जे अल्फाबेट आहेत त्यांचं मिश्रण करून काय केलेले आहे तर त्याच्यापासून अल्फा न्यूमरिक डेटा बनला जातो. मग वेगवेगळे उदाहरणं असतील, वेगवेगळ्या दोन्ही म्हणजे डेटा म्हणजे जे आहे आपला की नंबर आणि अल्फाबेट याचं मिश्रण याच्यामध्ये असतं, एवढं लक्षात ठेवायचं. याला अल्फा न्यूमरिकल डेटा असं म्हटलं जातं. डेटाचे प्रकार पाहिलेले होते. अल्फाबेटिकल डेटा, यात 26 अल्फाबेट आहेत. कॅपिटल व स्मॉल अल्फाबेटचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. आणि याला स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच हे सुद्धा अल्फाबेटिकल डेटामध्ये गणलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळ्या चिन्हांचा हॅश असतील, उद्गार चिन्ह असेल, अँडचं चिन्ह असेल, म्हणजे या पद्धतीचे चिन्हांचा काय केला जातो, वापर केला जातो. सर्वांना लक्षात आलंच असेल. धन्यवाद.